नमस्कार. अधिक मास महात्म्य अध्याय 2. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्ये नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय सद्गुरुनाथा समर्था. तुमचे चरणी माझा माथा, सदा सर्वदा राहो देई दाता. ऐसावर दाता देई की नमनी नमन जरी करावे, तरी नमन रूपी हे जग आघवे. तेथे नमनाची नावे शून्याकार जेथे झाला, तेथे भासाची अवघा बुडाला. तया भासा पलीकडे ठाव स्वामीला, म्हणून नमनाला मती नाही. तरी स्फूर्ती स्फुरे अंतरी, आणि मूर्ती टसावी वरी. जैसी कृपेची लहरी, मज दिनावरी असावी. चित्ती धरिला जो नेम, तो सिद्धी पावे सुगम. अंतरी वसुदे प्रेम, नेई नेम सिद्धी हा. असो आता हे स्तुतिवाद, वधू आता कथानुवाद. जेणे संतोषी गोविंद स्तुतिवाद ऐकुनी. जैसे याचक भिकारी, जाती श्रीमानच्या द्वारी. त्याची स्तुती केल्यावरी, प्रसन्नांतरी तो होय. मग होऊन या प्रसन्न, पूर्वी तयाची मनकामना. तेवी स्तुती वाद्ये लक्ष्मी रमणा, दासा प्रती पाळती. मलमासेषु सर्वेषु स्वयं देवो जनार्दन. तुमिदिश्वय कृतं यश्च, स्वल्पं वा यदि वा बहु. दानं होमो व्रतं स्नानं, तपो ब्राह्मण भोजनं. तेन लिप्तेन देहेन, स याति नरकं चिरं. मग म्हणे क्षीराब्दी ऐक हो कांचन देही. या मलमासाचे ठाई काय कीजे हो लक्ष्मी. तरी अल्प अथवा स्वल्प, काहीतरी कीजे दान तप. होम अथवा ध्यान जप, शक्तीनुसार पैकी जे. शक्ती असून जो न करी, तो रवर भोगी अघोरी. यात संदेह निर्धारी, नसे सुंदरी जाणपा. ऐसे ऐकून उत्तर लक्ष्मी उदय प्रत्युत्तर. हे नाथ दीनोद्धार, प्रश्नाक्षर ऐकिजे. श्रीरुवाच. निर्धनाश्वदुराचारः, परमभाग्योपजीवनः. नरा न किंचन जानन्ति, पशुवद्विचरान्ति. विवेको नास्ति येषां वै, किंकार्यतैर्मलीलुचे. तत्स्वरब्रूहि मे देव, यद्यहं तव वल्लभ. हे स्वामी जगन्निवासा, निर्धना ते उपाव कैसा. दुराचारी पुण्यलेशास स्वप्नी नेणे कैसा तो. अविवेकी असती जे प्राणी, पशुवत विचरती जनी. तया प्राणिया ते कैसेनी मुक्ती घडे स्वामी राजा. यासी उपाय केवता, तो सांगे कृपावंत. म्हणून चरणी ठेविला माथा, मग अनंत बोलता. विष्णुरु व्रते दाने तथा नक्ते, याचिते काय शोषणे. सर्वथा नास्ति सामर्थ्ये, तैः कार्य द्विजसेवनम्. साधूनां दर्शनं स्पर्श, कीर्तनं श्रवणं तथा. कर्तव्यं शक्तिः नैस्तु, लोकांतर सुखप्रद. तरी ऐक हो सुंदरी, द्रव्य नसे जरी पदरी. तरी कष्ट व्हावे शरीरी, साधू दर्शने महानुलाभू. देवदर्शनन पुराणी, काया कष्टवी जे गोसेवेनी. तया ते न लगे कदार्पिक दानी. तपे करुनी मी तोषे, येच विषयी इतिहास. ऐक हो स्वस्थ मानस, जयाचे निमज संतोष. तोची प्रकार अवधारी. गावः पवित्रमतुलं, गावो मंगलमुच्यते. गावो भूमिश्च भूतानि, स्थावराणि चराणि च. या भुवनत्रयाचे ठाई, गौतमी ऐसे दैवत नाही. जिने कष्टउनिया देही, क्षीरवष्टी करी जगाते. तरी प्रत्यही करावे पूजन, न घडे तरी मळमासी जाण. मासवरी करावे पूजन, ते निरूपण अवधारी. एक मास पर्यंत जाण, स्वये नक्त करावे आपण. प्रातःकाळी करून स्नान, देवार्चन पैकी जे. मग करावे गौतमी पूजन, तया एवढे नसे पुण्य. घालून या तृणधान्य भावे, चरण वंदावे. गोपूजे लाविजे भाई, तेणे स्नान केले यमुना जळी. उठून या प्रातःकाळी, आधी गौतमी नमावी. मग गौतम पुत्रा करुण वंदन, गोमय सळा संमार्जन. तया योगे पवित्र सदन, होय जाण तयाचे. तया घरी लक्ष्मी निवास, ठाव नसे रोग अपमृत्यस. निरंतर करी निवास, सदैव यश तो लाहे.
ऐसे गौतमीचे पूजन करून मग सुशेष सपत्नीक द्विज बोलावून तयासी पूजा अर्धपाद्यादी करून द्यावे दान तया प्रती सालंकारी संयुक्त करून दोहन पात्र वस्त्र अलंकार दान गळा पुष्पमाळा घालून घंटा बांधून दान द्यावे तये घंटीचे नाद होता स्वर्गी सुख पावे पितृवंद उतरोनी वैतरणीचा कंद सुख संवाद तो करी पुरुषत्वा होका नारी उभयता लाभची समान परी गौतमी ऐसे पवित्र पृथ्वीवरी दैवत आनन असेना गोभ्यो यज्ञ प्रवर्तते गोभ्य यज्ञ समुस्थिता गोभ्यो वेदः समुत्तीर्णः स षडङ्गपदक्रमः तृणनिखादन्ति वसन्त्यरण्ये पिबन्ति तोय परिगृहाणि दुह्यान्ति वाह्यान्ति पुनितं विश्वं गवारसौ जिर्विति जीवलोके स्पृष्टाश्वागावश्च शमयन्ति पापदत्ताश्च गवस्त्रीदिवनयन्ति संरक्षितक्षोपनयन्ति वित्तं गोभिनिर्तुल्यधनस्मति किंचितम् म्हणून गौतमी न होय यज्ञ गोक्षिरे वीण न घडे हवन पंचामृत वीण न घडे पूजन श्री विष्णू महाविष्णूचे श्रीराम जयाघरी गौतमीचे पूजन पवित्रतयाचे सदन जेथे नसे सडा संमार्जन जाणावे सदन स्मशानाते पहाते गौतमी परोपकारी तृणभक्षुन अरण्या माझारी स्वइच्छा जयाते प्राशन करी भार कवणावरी घालिना स्वसदनी घेऊन जाण क्षीरवृष्टी अमृत समान तेणे तृप्त होती अबालजन ऐसी कृपाघन धेनुती गोमये पावन सदन अंगस्पर्शे पापक्षण गोमूत्रे पंचगव्या ते पवित्रपण शास्त्री जाण बोलितसे प्रायश्चित्त घेता जनाप्रती देहाचे दोष दहन होती मग ते स्वये सुखे नांदती प्रसादे धेनुचिया ऐसे धेनुचे करून पूजन मग ते ब्राह्मणाद्या विधान तेणे पुनित होती जन जगज्जीवन संतोषे कृपा करून तयावरी प्राप्त करी निजपुरी न विसंमे क्षणभरी ऐसे मुरारी बोलिला ऐसे केलिया गोदान ते दिनी करावे ब्राह्मण भोजन षड्रस घृतासहितान्न यथेष्ट भोजन पै द्यावे 13 गुणी तांबूल वेळा लवंगा सुपरमद चंदन अर्पिजे सुचिय द्विजकुळ तोषवावे मग वस्त्र अलंकार नाना शक्तीनुसार द्यावी दक्षिणा तुझ प्रित्यर्थ जनार्दना म्हणून चरणा नमावे परी येथे अवघड मोठे तत्काळ मनी अहंकार उठे अहंकारे मी तव न भेटे नेटे पोटे परे मी म्हणून या यथा सांग कर्मते घडेना घडे कर्मते पुण्यगाठी पडेना ऐसे बोलिले साधुवचना ते अमान्य करवेना माझेनी अहो या साधुवचनासाठी मी अवतरा धरी कोटी परितयाची वचने गोमटी पाववी शेवटी सिद्धिते या लागी निरहंकार दान करावे जप तपदान पुण्य तया ते मी जनार्दन न विसंबे क्षणभरी माझा मज अहंकार झाला हयग्रीव झालो ते वेळा म्हणून सकल जनाला करुणी गलबला सांगतो थोडे करा अथवा फार परी मनी न धरावा अहंकार तेणे मी तुष्टे स्वयेश्वर वाहे भार तयाचा यदर्थी श्लोक गीतारसा पार्थ प्रति निरोपली साचा तोची अभिप्राव येथीचा मनी आण निर्धार मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिम वाप्यसि ततः कर्मफलत्यागात् शांती अनंतरम ऐसे फलशारहित दान जे करीती मदर्पण ते प्रिय मज लागून बहुत बोलून काय दाऊ जया आवडी मोक्षाची तेने पूजा करावी ने माझी मलमास विशेषाची समोग्री पुण्याची अपार योगंतुं वांछती स्वर्ग गोपूजना स करोति वै अधिक माझे विशेष मुळे सुभक्त्या यव साधनी ऐसे हो गो महिमा तुझा म्या केला निवेदन म्हणून स्वय जनार्दन लक्ष्मी प्रती आपण सांगत तोचे अभिप्राव अवघात तुम्हा श्रोत्या बरवा प्राकृत भाषेची या गौरवा किंतु न धरावा मानसी संमती साक्ष घ्यावी आधरे माझी पद रचने होती अक्षरे स्फूर्तिदाता श्री रघुवीरे तया आधारे पै वदलो ऐसे गोपूजनाचे विधान भावे करिता पूजो निदान तयासी यमयातना चुकोन पावे
पावे सदन मोक्षाचे. यदर्थी संशय न धरावा, साक्षेप श्लोक परिसावा. संमतेसी प्रत्यय पाहता, पद्मपुराणीचा पै. पूजनं स प्रवश्यन्ति, गवाम दानं देयं विशेषण. स्वर्गद सुखदं नृणा. मग लक्ष्मी म्हणे माधवा, ऐसा महिमा सांग बरवा. परी संदेह माझिया भावा, तो निरसावया स्वामिया. गौतमी देवी अवतारी, परी प्रचित परोपकारी. देवी ती विष्टिका भक्षक निर्धारी, काय म्हणोनिया. मग बोलो रमा माधव, ऐक याचा अभिप्राव. शापास्तव पाह हो, विष्टा भक्षक ते झाली. तरी शाप तो कवणाचा, परिसर धावये पै येथीचा. सदाशिवे दिधला साचा, शाप साचा ती येते. एकदा आम्ही आणि चतुरानन गेलो कैलासाला गुण. परी चतुरानाने अभिमान, सृष्टीकर्ता मी एक. ते जाणोनी सदाशिवे, ब्रह्मया ते निवेदिले बर्वे. जे आमुचे मुकुटात ते अवलोकावे, आणि सत्वर यावे माघारे. तव देखता आम्हा लागे, निरोपता झाला महायोगी. आमुचे पदत पाहून वेगी, परतून यावे माघारे. ऐसी आज्ञा कैलासनाथे, दिधली आम्हा उभय ते. अभिमान जाणोनी ब्रह्मया ते, मुकुट शोधता गेला. मग आम्ही जाऊन पाहता, शोधिता जालो रसाता. अत वित सुत सप्तपाथा शोधिले. परिठावन लगे चरणाचा, खेद खिन्न होऊन तेथे साचा. परतो न आलो न बोलवे वाचा. शिवाजी अधोदृष्टी अधोमुख, हे देखून कैलास नायक. माते आश्वासनी नाविक, बैस क्षण एक पै आता. तो इकडे ब्रह्मदेवे काय केले, 21 स्वर्गे धुंडाळले. परी मुकुटाचा अंत न कळे, म्हणून परतोनी जाता. भेद न दिसे मज लागे, तव कुडी बुद्धी उपजली अंतरी. तो धेनू आणि केतकीचे पाचारी, साक्ष द्यावया शिवा जवळी. चला सामगमे माझिया, ऐसे समागमे घेऊन. कमलासनाला कैलासा भुवनी, रुद्राक्षाते नमुनी. बोलता झाला पै, आवेशे बोले तेव्हा. मुकुट पाहुनी सदाशिवा, साक्षी घेऊनी येधवा. दर्शनापै आलोत साक्ष पुसता चंद्रमौळी. असत्य वदले ते वेळी, म्हणून क्रोधे क्षापिले. दोघा ते नीलकंठे, तै पासून विष्टा भक्षक. ने धेनू झाली असे देख, अपूज्य झाला तो केतक. ऐसा कथ नायक पूर्वीसा, तुझ्या संशयाची निवृत्ती झाली नसे चिंती. धेनू सर्वांगी पवित्र म्हणती, मुख जाण ते अपवित्र. मागुती संशय धरून, म्हणे माधव लागून. तरी सरस्वती ते निवासस्थान, जिव्हाग्री असे की. ऐस्या कुशस्थानी सरस्वती ते निवास काय म्हणून. मग बोले मोक्षदानी, ऐक कथन तिचे पै. एके दिवशी एकदा ब्रह्मदेवे चेविला बुद्धिवादा. कामबुद्धीने पेटला मधा, सरस्वतीसी हे अंतरी जाणिले शिवाते. मग शापिले ती येते, अकुळी घडे वास तू ते. अपवित्र ते गर्वित, ऐसा शाप सरस्वतीसी देता झाला कैलासवासी. म्हणून या जिव्हाग्रेसी निवासतेचा पै झाला. आता कलियुग माधारी, कुपात्री ते निवास करी. आणि कुळवंताचे घरी कुळी उपजे मूर्खपुत्र. तथापि विद्या असली किंचित, तरी गर्वे केला त्याचा निपात. तया गर्वाने वाताहात, अकुळी जन करीती. कुच्चित मना मनुष्याचे देही, विद्या पात्र होत नाही. मग बोले नेदी कवणाही, मदबळे विद्याचेनी. आता सोहे प्रसूत, पुढे होणार ते कथिले निश्चित. परी जे जन सुचितमंत, त्याने आपले हित साधावे. अकिंचिन असल्या जाण, पर्वकाळ न घडे दान पुण्य. ग्रहण आलिया जाण, नेदी भिजवून अडकारुका. म्हणून या मलमासी, भावे सेवावे देवासी. पूजावे अति आदरेसी, गौ ब्राह्मणासी आदरे. ऐसी एक मास करिता पूजा, मग मजऊ अभार होय अधोक्षजा. कृपाळू होऊन या पूजा, घालून निवारी पापाते. पापे होता निर्मुक्त, मग सहजची मोक्ष प्राप्त. म्हणून या हे व्रत मलमासी सेवावे. इतका इतिहास बरवा, लक्ष्मी ते निवेदी माधवा. तोची अभिप्राव अवघा, तुम्हा पुढे विस्तारलासे. इति श्री मलमासे महात्म्य, पद्मपुराणीचे संमत. मनोहर सुत विरचित द्वितीयोध्याय संपूर्ण.
श्रीकृष्णार्पणमस्तु इति द्वितीयोऽध्यायः. धन्यवाद.